पैठण येथील दशक्रिया विधी मोक्षघाट परिसरामध्ये नगर परिषद प्रशासनाकडून ना नफा ना तोटा या तत्वावर सेवाभावी संस्थांना देण्यात येणाऱ्या या जाहीर लिलावास मातंग समाज बांधवांनी कडाडून विरोध करत नगर परिषद कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। मात्र यावेळी मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी गैरहजर राहिल्याने मोर्चेकरी महिला पुरुषांनी खुर्चीला निवेदन देऊन प्रशासनाची जाहीर निषेध करण्यात आले। पैठण येथील मोक्षघाट परिसरामध्ये पिढ्यानपिढ्या दशक्रिया विधी व गंगा पूजनासाठी लागणारे साहित्य तसेच गोदापात्रात टाकण्यात येणारी मृत व्यक्तीची रक्षा व अस्थि विसर्जन यामधून मिळणाऱ्या वस्तूपासून संसाराचा गाडा चालवित असताना नगर परिषद प्रशासनाने मातंग समाजाला पूर्वसूचना न देता रजाकारी पद्धतीने मोक्षघाटाचा जाहीर लिलाव करण्याचा घाट घातल्याने शेकडो मातंग समाजाच्या महिला पुरुष व लहान मुलांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने नगर परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढून मोक्षघाटाचे जाहीर लिलाव तत्काळ रद्द करावा, अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही पद्धतीने जीव आंदोलन करण्याचा इशारा मातंग समाज बांधवांनी निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनाला दिला आहे। मी भानुदास जाधव आज या पैठण शहरामध्ये मोक्षघाटाचं जे टेंडर प्रस्तावित आहे ते बेकायदेशीर टेंडर निघालेलं आहे किंवा त्याची ती सर्व प्रक्रिया झालेली आहे असं आम्हाला कळालं, तरी ज्या मोक्षघाटावर आमचे अवलंबून असणारे कुटुंब जे पिढ्यापासून जो व्यवसाय करतात, जो पानफुल विकणे, आणखी त्या नदीमधली जी रक्षा वगैरे आहे त्याच्यातलं ते धुणं वगैरे असे बरेचसे हे करतात, तर त्याच्या या टेंडरच्या माध्यमातून त्यांच्या पोटावर पाय पडणार आहे आणि त्यांचा जो उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे। आणि आम्ही या ठिकाणी तो टेंडर रद्द होण्यासाठी त्या माध्यमातून आम्ही सीओ साहेबांना मुख्याधिकाऱ्यांना हे टेंडर रद्द करावं यासाठी आम्ही निवेदन घेऊन आलेलो असता या ठिकाणी इथे संबंधित जबाबदार अधिकारी कोणी नसल्यामुळं आम्ही सीओ साहेबांच्या खुर्चीला हे निवेदन देत आहे, तरी पण त्यांनी या सर्व दखल घेऊन या आणि हे अन्यायकारक जो टेंडर केलेला आहे ते रद्द करण्यात यावं आणि त्या ठिकाणी जरी टेंडर जर करण्यात असलं तर त्याचं नगरपालिकेच्या अंतर्गत करण्यात यावं आणि इतर लोकांच्या पोटावर कसा पाय पडणार नाही, त्यांच्यावर उपासमारीची कशी वेळ येणार नाही, त्या पद्धतीने त्यांनी ते टेंडर रद्द करावं आणि आम्हाला न्याय द्यावा। आणि नसता आम्ही आज ज्या प्रकारे शांततेने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केलेलं आहे, जर ते टेंडर झालं तर अन्यायकारक जर टेंडर झालं तर आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये फार मोठं आंदोलन करू आणि आम्ही आमचा न्याय घेऊन राहू। इंडिया न्यूज टीवी 24 करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपति संभाजीनगर। क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज। बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज, बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट, पहले आएं और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर।